मी मागे सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला भगवान रामकृष्णांची मूर्ती दिसत आहे. ही मूर्ती बेलूर मठाची आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणे इटालियन मार्बलमध्ये ही मूर्ती तयार केलेली आहे. या मूर्तीचे डोळे हे ध्यानपूर्ण आहेत, विशिष्ट योग मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या हाताची सुद्धा जी मुद्रा आहे ती योग मुद्रा आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते मंद स्मित हे खरोखरच आपल्याला हे जाणवतं की त्यांना भगवंताची प्राप्ती झाल्यानंतरचं हे ज्ञानोत्तर कार्य ते करत असतानाचं ते स्मित आहे हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. केवळ त्यांच्या मुखमंडलावरती जरी ध्यान केलं तरी माणसाचं ध्यान लागेल. आपण या सगळ्या रामकृष्णांच्या चरित्राचे 3 भाग केले होते. एका भागामध्ये त्यांचं अवतार प्रयोजन आणि कलकत्त्याला आगमन हाच भाग आपण आता बघतोय. दुसऱ्या भागामध्ये रामकृष्णांनी केलेल्या विविध साधना आणि तिसऱ्या भागामध्ये रामकृष्णांनी केलेलं कार्य अशा पद्धतीने आपण त्याचं विभाजन केलेलं आहे. सर्वप्रथम प्रार्थना म्हणूया आणि मग सुरू करूया. मी म्हणतो तुम्ही पण घरी आपला मायक्रोफोन बंद करून म्हणायला हरकत नाही. ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुम् पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की रामकृष्णांचा जेव्हा अवतार झाला म्हणजे 1836 ते 1886 या काळामध्ये भारत पारतंत्र्यामध्ये होता. इंग्रजी राजवट होती. इंग्रजीच शिक्षक नेमले गेलेले होते आणि हे इंग्रजी शिक्षक आपल्या मुलांना इंग्रजीतून शिकवत होते आणि इंग्रजी भाषेमध्ये ते शिकवत असताना त्या शिक्षकांचा पोशाख, त्या शिक्षकांचं मॅनर्स, एटिकेट्स याचा परिणाम ह्या आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांच्या मुलांवरती, भारतातल्या शहरातल्या मुलांवरती फार प्रभावाने पडायला लागला. ती मुलं अतिशय चांगला ड्रेस घालून शाळेत जात असत, टाय वगैरे घालून आणि त्यांना तिथे शिक्षण मिळाल्यानंतर ते शिक्षण सुद्धा इंग्रजच लोक देत असत. इंग्रज त्यांना प्रश्न विचारत असत आणि उत्तरही तेच देत असत. इंग्रज त्यांना इंग्रजी तो जो शिक्षक होता तो विचारायचा, "काय रे मला सांगा, आम्ही मूठभर इंग्रज इथे आलो आणि कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या लोकांवरती आम्ही राज्य केलं. कशामुळे बरं राज्य केलं? काय बरं ताकद असेल त्याची? कुठल्या ताकदीमुळे आम्ही राज्य केलं?" आता विद्यार्थी काही बोलू शकायचे नाहीत. तेव्हा शिक्षकच उत्तर द्यायचे. हे इंग्रजी शिक्षक. ते म्हणायचे, "अरे, आम्ही तुमच्यावर राज्य करू शकलो याचं कारण आमचा धर्म. आमचा जो ख्रिश्चन धर्म आहे, तो श्रेष्ठ आहे आणि ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ असल्यामुळे तुमच्यासारख्या हिंदू धर्मांवरती आम्ही राज्य करतो. तुमचा धर्म फेकून देण्याच्या लायकीचा आहे." असं इंग्रज त्या इंग्रजी शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत. तुमचा धर्म फेकून देण्याच्या लायकीचा आहे. तुमच्या धर्मामध्ये काहीही चांगलं नाही. तुम्ही सगळे अडाणी आणि तुमचे सगळे पूर्वज अडाणी आणि त्यांना काहीही येत नव्हतं. अशा पद्धतीने एक प्रकारच्या ते बुद्धिभेद करत होते भारतीय लोकांचा. आणि ही मुलं शाळेत शिक्षण घेतल्यानंतर घरी जेव्हा येत, तेव्हा बघत, की अरे आपले वडील शेतात काम करून आलेले आहेत. त्यांचा शर्ट मळलेला आहे. त्यांचा अंगावर सगळा घाम आलेला आहे. आणि ते तोडक्या-मोडक्या भाषेमध्ये मराठीत सुद्धा वाक्य बोलत आहेत. असं सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या मनात यायचं, की अरे खरंच हा जो काही इंग्रजी शिक्षण आहे, ही जे काही ख्रिश्चन धर्म आहे, तो खरोखरच चांगला आहे हो. कसं बघा आम्ही कसे स्वच्छ कपडे घालतो वगैरे. आणि आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीच्या विशाल परंपरेचा त्यांना विसर पडलेला होता.
आणि हा जो बुद्धिभेद इंग्रज लोक भारतीयांमध्ये करत होते, त्या बुद्धिभेदामधून भारतीयांना दूर काढून आणिक एक ते सांगायचे, तुमचा धर्म चांगला नाहीये कारण तुम्ही मूर्तीपूजक आहात, तुम्ही मूर्तीची पूजा करता. अरे अशा पद्धतीने मूर्तीची पूजेमध्ये त्या मूर्तीत काय देव असतो काय? आणि रामकृष्णांचा जन्म याच साठी झालेला होता की रामकृष्णांनी जे जे साध्य केलं ते मूर्तीपूजेतून साध्य केलं. रामकृष्णांनी जे जे साध्य केलं ते इंग्रजी शिक्षण न घेता साध्य केलं. रामकृष्णांनी जे जे साध्य केलं ते भारतीय हिंदू सनातन संस्कृतीच्या परंपरेत अनेक ऋषी मुनींनी जे शास्त्र सांगितलं ते शास्त्र जगून सिद्ध करून दाखवलं. भारताचा 50,000 वर्षाचा इतिहास रामकृष्णांनी केवळ 50 वर्षात जगून दाखवला. आणि हे समाजाला दाखवलं की अरे आपल्या धर्मामध्ये कितीतरी उज्ज्वल परंपरा आहेत, आपला धर्म किती श्रेष्ठ आहे. असं करून यांना जाग करण्याचं काम रामकृष्णांनी केलं. आणि म्हणून या इंग्रजी शिक्षणामधनं आलेला हा जो भोगवाद होता, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य उदरागमनो कुतः. अरे हाच एक जन्म आहे, हाच एक जन्म आहे, हे शरीरच सर्वस्व आहे. आणि या शरीरासाठी चांगलं खायला पाहिजे, चांगले कपडे पाहिजे, भरपूर फिरायला जायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही लाईफ एन्जॉय करा. तुम्ही लाईफ एन्जॉय करा. कारण पुनर्जन्म वगैरे कोणी पाहिलेलं नाहीये. कसलं पाप आणि कसलं पुण्य काही नाही. त्याचं काही कर्मविपाकाचा सिद्धांत वगैरे नसतो. असं मानणारे इंग्रज होते. देवाला न मानणाऱ्यांची, नास्तिकतेची आणि जडवादाची एक पद्धतीची लाट या कलकत्त्यासारख्या सुशिक्षित समाजामध्ये पसरू लागलेली होती. ही लाट थोपवण्याचं कार्य रामकृष्णांनी केलं. आणि पुढे आपले उत्तम शिष्य विवेकानंद यांनी ते कार्य पुढे चालवलं. तर हा जो इंग्रजांनी केलेला बुद्धिभेद आहे, हा बुद्धिभेद दूर करण्यासाठी त्यांचा अवतार आहे. म्हणून रामकृष्ण हे अवतार असून सुद्धा त्यांच्या हातात शस्त्र नाही. कारण या युगामध्ये शस्त्राची गरज नव्हती. या युगामध्ये इंग्रजांनी केलेला बुद्धिभेद दूर करून माणसाची बुद्धी एकाग्र करून त्याला आपल्या उज्ज्वल परंपरेचा अभिमान निर्माण करण्याची गरज होती. ते कार्य रामकृष्णांनी केलं. आपण मागच्या वेळेला रामकृष्णांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघत होतो. या ठिकाणी भारताचा एक भाग हायलाइट केलेला दिसतोय. तर हा बंगाल प्रांत आहे. या बंगाल प्रांतामध्ये हा एक भाग आहे, त्याला हुगळी असं म्हणतात. हुगळी हा एक जिल्हा आहे. हुगळी हा एक जिल्हा आहे. रामकृष्णाचं पूर्वज या हुगळी जिल्ह्यामधल्या डेरे गावामध्ये राहत होते. हे डेरे गाव यामध्ये रामकृष्णांच्या पूर्वजांची 50 एकर जमीन होती. 30 खोल्यांचं घर होतं. आणि रामकृष्णांचे जे सगळं जे काही म्हणजे त्यांचं फॅमिली ट्री आहे ती आपल्याला दाखवते. माणिकराम चट्टोपाध्याय हे रामकृष्णांचे आजोबा. रामकृष्णांचे वडील हे क्षुदिराम. आणि या क्षुदिरामांचा जो मुलगा गदाधर ते आपले चरित्राचे नायक आहेत, म्हणजेच रामकृष्ण. रामकृष्णांचं नाव गदाधर ठेवण्यात आलं होतं कारण विष्णूच्या दर्शनाने आणि विष्णू म्हणले होते रामकृष्णांच्या वडिलांना म्हणजे क्षुदिरामांना की मी तुझ्या घरी जन्म घेणार आहे, असं दर्शन झालेलं आहे त्यांना. आणि म्हणून या अपत्याचं नाव गदाधर असं ठेवलेलं होतं. आपण पाहिलं की थोडस चरित्र रामकृष्णांच्या वडिलांचं पाहतोय आपण. का बरोबर वडिलांचं चरित्र पाहतोय? उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, त्यांना एकदा विचारलं एकाने, काय हो तुमची आई कशी होती? तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले, अरे झाड आंब्याचं आहे, झाडाला आंबा लागलाय याचा अर्थ झाड आंब्याचं असेल हे विसरू नकोस म्हणले. त्यामुळे ही जी परंपरा त्यांच्या घरामध्ये आली, त्यांच्या वडिलांचं चरित्र किती पवित्र होतं ते समजण्यासाठी म्हणून आपण क्षुदिराम म्हणजे रामकृष्णांचे वडील यांचं थोडस चरित्रातले काही प्रसंग बघूया. म्हणजे आपल्याला कल्पना येईल किती सात्विक आणि किती देवाला मानणारे आणि देवावरती प्रेम करणारी ही लोक एक कुटुंब होतं हे कळेल. क्षुदिरामांचा जन्म 1775 चा.
क्षुदिराम त्या काळामध्ये ज्यांनी हुंडा घेतलेला आहे लग्नात त्यांच्या घरी पाणी सुद्धा पित नव्हते. क्षुदिराम जर पूजेला बसले तर त्यांचा वक्ष प्रदेश आरक्त होत असे. मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. एका सत्पुरुषांच्या घरी मी गेलो होतो. सत्पुरुष देवाची पूजा करत होते आणि देवाची पूजा करत असताना जेव्हा आरती म्हणायची वेळ आली त्यावेळेला त्यांची छाती ही आरक्त झालेली मी स्वतः पाहिलेली आहे. स्वतः पाहिलेली आहे. म्हणजे भगवंताच्या विषयीचं प्रेम, माया आणि भगवंताच्या विषयीचं जे काही एक भाव आहे तो इतका दाटून आला की त्यांची छाती आरक्त झाली. आणि म्हणून रामकृष्णांचे वडील क्षुदिराम यांची सुद्धा छाती ही अशा पद्धतीने आरक्त होत असे. या ठिकाणी क्षुदिराम पॉन्ड डेरे गावातलं याचं ओरिजिनल चित्र आहे. हे ओरिजिनल चित्र आहे त्याचं. तर या क्षुदिरामांचं जे तळ आहे, आता कसं आहे का त्या भागामध्ये म्हणजे बंगालमधल्या त्या डेरे गावामध्ये अनेक तळी आहेत अशी छोटी छोटी. त्या प्रत्येक तळ्याला काही काही नावं आहेत. त्याच्यापैकी याला क्षुदिरामांचं तळ असं म्हणलं जातं. जेव्हा क्षुदिराम या तळ्यामध्ये स्नानाला जात असत तेव्हा इतर लोकांना या तळ्यामध्ये जायला संकोच होत असे. ते आपले आपले दूर होत असे. काही त्यांना क्षुदिरामांना काही अथॉरिटी नव्हती. ते काही चीफ मिनिस्टर नव्हते की ते आल्यानंतर सगळे बाजूला होतील किंवा ते काही म्हणजे पंतप्रधान नाही आहेत की जे आल्यानंतर सगळे बाजूला होतील. परंतु लोक त्यांना आदराने त्यांच्या संपूर्ण चारित्र्याचा प्रभावाने लोक त्या तळ्यापासून दूर होत असत आणि क्षुदिरामांना प्रथम स्नान करायला परवानगी देत म्हणजे वाट करून देत असत. आणि क्षुदिराम जर एका मार्गाने जायला लागले तर लोक आपोआप दूर होत असत आणि विनम्रतेने नमस्कार करत असत. इतकं सन्माननीय, आदरणीय असं ते व्यक्तिमत्व होतं. माननीय आणि आदरणीय यामध्ये फरक आहे बरं. माननीय एखादा माणूस असतो तो त्याच्या पोस्टमुळे असतो. आपण म्हणतो माननीय मुख्यमंत्री म्हणजे त्या माणसाला मान आहे तो कशासाठी आहे? तो मान त्यांच्या पोस्टमुळे आहे. त्यांना माननीय म्हणतात. पण आदरणीय माणूस तो असतो की जो पोस्ट गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या आदराला म्हणजे आदराला पुरून म्हणजे लोकांचा आदर तो प्राप्त करतो. त्याला आदरणीय म्हणतात. पोस्टमुळे असतो तो माननीय आणि पोस्ट गेल्यानंतरही लोकांमध्ये आदर असतो त्याला आदरणीय म्हणतात. तर हे क्षुदिराम अत्यंत आदरणीय आणि सन्माननीय, आदरणीय असं व्यक्तिमत्व. क्षुदिरामांचं चरित्र आपण पाहतोय. एक दिवशी आपल्याला या ठिकाणी देवघर दिसतंय बघा एक. त्या देवघरामध्ये काही देव ठेवलेले आहेत. किती सुंदर पूजा त्याची केलेली आहे. त्या तिथेच मिळणारी उत्तम उत्तम फुलं भगवंताला अर्पण केलेली आहेत. क्षुदिराम देवाची पूजा करत होते. देवाची पूजा करत असताना शंकराच्या पिंडीवरती ते बेल वाहत होते. बेल वाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की अरे अरे आता हे उन्हाळ्याचे थोडे दिवस आहेत त्यामुळे बेल थोडेसे सुकलेले आहेत आणि हे सुकलेले बेल मी शंकराला अर्पण करतोय याचं शल्य त्यांच्या मनात राहिलं. पूजा पूर्ण झाली पण शल्य मनात राहिलं की आपण आज शंकराला ताजे बेल वाहिले नाही. आपण त्यांना थोडेसे निबर असे बेल वाहिलेले आहेत. त्यांच्या मनाला फार दुःख झालं. ते म्हणले अरे शंकराला प्रार्थना केली शंकर भगवान अहो आज नाही तो बेल मी काय करू. चांगले पोळे बेल नाही तेव्हा जे आहेत ते आपण गोड मानून घ्या असं म्हणून ती पूजा केली. आणि ते आपल्या दुसऱ्या गावाला जायला त्या कामाला जायला निघाले. जवळजवळ दुसऱ्या गावात त्यांना जायचं होतं. एक साधारण 6-7 किलोमीटर ते चालत गेले. आणि ही खेडी पण खूप लांब लांब आहेत एकमेकांपासून. त्याच्यामुळे ते चालत गेले. 6-7 किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी तिथे एक बेलाचं झाड पाहिलं. आणि त्या बेलाच्या झाडावरती आत्ताच अतिशय सुंदर आणि ताजी बेलाची पानं आलेली त्यांनी पाहिली. आणि त्यांच्या मनामध्ये एकदम पूजेचा विचार आला. शंकर भगवानांचा विचार आला. आणि शिवाला आज मी ताजी फुलं ताजे बेल वाहिले नव्हते. किती छान कोळी पानं आहेत ती. म्हणून त्यांनी हे झाड कुणाचं आहे त्याची चौकशी केली. म्हणजे सकाळी पहाटे छत्रीनी दुसऱ्याच्या घरातली फुलं ओढून घेणाऱ्या माणसांसाठी सांगतोय मी की आणि ती दुसऱ्याने तयार केलेली फुलं आपण घेत असतो. पण आपण म्हणजे काही लोक घेतात. तर रामकृष्णांचे वडील क्षुदिराम हे
त्या ठिकाणी त्या माणसा कोणाचं झाड आहे त्याची चौकशी केली. त्या मालकाची परवानगी घेतली की मला पूजेसाठी थोडी बेलाची पानं पाहिजे, पोळी तर तुम्ही घेऊ का? ते हो म्हणाल्यानंतर त्यांनी एक डबा घेतला बाजारातून. त्या डब्यावरती एक चांगलं कापड अंतरलं. त्या कापडाला थोडं ओलं केलं आणि जी फुलं आहेत, अरे देवाला व्हायची ती, देवाला व्हायची ती, त्या पावित्र्याने त्याने अतिशय कोळी कोळी पानं त्या डब्यामध्ये ठेवली. डबा बंद केला आणि पुन्हा 6-7 किलोमीटर परत आले. परत येऊन त्यांनी परत स्नान केलं आणि पुन्हा अंघोळ करून देवाची पूजा करायला बसले. आणि त्यावेळेला शंकर भगवानांना ती कोळी पानं वाहिली आणि पुन्हा प्रार्थना केली, भगवान आधी वाहिलेली पानं थोडी निबर होती, पण आता कोळी पानं तुम्हाला मला पाहिली मिळाली आणि कोळी पानं वाहतं याचा आपण आता स्वीकार करा. लक्षात घ्या, पूजा म्हणजे सर्कस नव्हे. पूजा म्हणजे एक प्रकारच्या भावाचं म्हणजे प्रगटीकरण आहे. अंतरंगातल्या भगवंताच्या विषयी असलेल्या आदराचं प्रगटीकरण म्हणजे पूजा आहे. भगवंताशी साधलेला संवाद म्हणजे पूजा आहे. आणि ती पूजा त्यांनी परत केली. लक्षात घ्या की किती देवाबद्दलचा भाव होता. लौकिक जगतापासनं किती ते स्वतःला अलिप्त करून घेतलेलं होतं. आता 6 किलोमीटर गेलेला माणूस काही कामासाठीच गेला असेल, पण त्या कामाचा विचार नाही, सतत पूजेचा विचार. म्हणून हा बेल प्रसंग वाहण्याचा जो प्रसंग आहे तो अतिशय चांगला प्रसंग आहे. एकदा असंच एकदा ते बाहेर जात असताना रामकृष्णांचे वडील क्षुदिराम बाहेर चालले होते आणि मेदिनीपूरला आपल्या भाच्याच्या घरी जात होते. तर जात असताना थोडेसे थकले आणि थकल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की एखाद्या झाडाखाली आपण आता थोडी विश्रांती घ्यावी. म्हणून त्यांनी झाडाखाली एक दगड पाहिला. तो दगड उशाला घेतला आणि ते तिथे झोपी गेले. थोड्याच वेळात त्यांना गाढ झोप लागली आणि गाढ झोपेमध्ये त्यांना दर्शन झालं. ते रामाचं दर्शन झालं. रामशिळेचं दर्शन झालं, की ज्याला रघुवीर शिला म्हणतात. आणि ती रघुवीर शिला त्यांच्याशी स्वप्नात बोलली आणि त्यांनी सांगितलं की अरे मी इथे असाच पडलेलो आहे, तू मला तुझ्या घरी घेऊन चल आणि तुझ्या अत्यंत पवित्र आणि अतिशय सात्विक हाताने माझी पूजा कर. मला तुझ्या घरी पूजेचा आनंद घ्यायचा आहे. असं म्हणून तो तो जो प्रसंग होता तो प्रसंग त्यांच्या त्यांच्या स्वप्नातनं गेला. ते जागे झाले. जागे झाल्यानंतर अवतीभोवती पाहिलं. त्यांनी पाहिलं की कुठे बरं हा रामशिला कुठे असेल म्हणून त्यांनी पाहिलं. तर एके ठिकाणी एक नाग फणा काढून त्या शिलेच्या वरती एक फणा काढून बसलेला होता. त्यांनी ओळखलं की त्या फण्याच्या खाली असलेली जी शिळा आहे तीच रघुवीर शिळा आहे. आणि म्हणून त्यांनी ती रघुवीर शिळा घेतली आणि आपल्या देवघरात ठेवली. या ठिकाणी आपल्याला ही रघुवीर शिला त्यांच्या देवघरामध्ये ठेवलेली दिसत आहे. आजही या रघुवीर शिलेची पूजा नित्य नियमाने तिथे होत असते. म्हणजे हा जो प्रसंग आहे हा एक दैवी प्रसंग आपल्या लक्षात येईल. क्षुदिराम म्हणजे खरोखरच त्या गावाचं भूषण होतं. क्षुदिरामांना डेरे गाव सोडावं लागलं. 50 एकर जमीन आणि 30 खोल्यांचा मोठं घर त्यांना सोडावं लागलं. का बरं सोडावं लागलं? तर या डेरे गावामध्ये रामानंद राय नावाचा एक जमीनदार राहत होता. आणि हा रामानंद राय अतिशय दुष्ट होता. लांड्या लबाड्या करणारा होता. दुसऱ्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी लुबाडणारा होता. अशीच रामकृष्णांच्या शेताच्या शेजारी क्षुदिरामांच्या शेताच्या शेजारी एक शेत होतं आणि त्या शेताला लागूनच एक रामानंद रायचंही शेत होतं. म्हणजे रामानंद रायांचं शेत आणि क्षुदिरामांचं शेत यांच्यामध्ये एक शेत होतं. तर क्षुदिरामाला ते शेत लाटायचं, या रामानंदांना हे त्यांचं शेत लाटायचं होतं. म्हणून रामानंदांनी क्षुदिरामांच्याकडे जाऊन सांगितलं की क्षुदिरामांना सांगितलं की तुम्ही उद्या ते जे लोकपंचायत असते तिथे येऊन माझ्या बाजूनी साक्ष द्या आणि सांगा की हे शेत त्या दुसऱ्या शेतकऱ्याचं नाही आहे, हे रामानंद रायचंच शेत आहे असं तुम्ही उद्या येऊन सांगा. क्षुदिरामांना ते खोटं बोलायला प्रवृत्त करत होते. वास्तविक पाहता ते शेत त्या गरीब शेतकऱ्याचंच होतं, दुसऱ्या रामानंद रायचं शेत नव्हतं. पण रामानंद रायनी क्षुदिरामांना सांगितलं
जर तुम्ही उद्या येऊन माझ्या बाजूने साक्ष दिली नाही तर मी तुम्हाला भरपूर त्रास देईन आणि तुमचं काही बरं वाईट सुद्धा करू शकेन. आता या रामानंद रायशी कोण भांडत बसणार? या रामानंद रायसाठी खोटं कोण बोलणार? सत्यनिष्ठा इतकी होती की क्षुदीरामांनी त्याच रात्री ते गाव सोडलं. या ठिकाणी जी पडीक एक जागा दिसते आपल्याला, ते रामानंद राय जमीनदाराचं घर आहे. पूर्वी तिथे जमीनदार राहत होते. आता एक भग्न अवशेष त्याचा राहिलेला आहे. त्यानंतर रामानंद रायांचंच हे दुसरं घराचा दुसऱ्या बाजूने घेतलेला फोटो आहे, तो आपल्याला दिसेल. त्यानंतर त्यांनी क्षुदीरामांनी डेरेगाव सोडलं. 50 एकर जमीन, 50 खोल्यांचं घर, 32 खोल्यांचं घर सोडून दिलं आणि ते म्हणले मी खोटं नाही सांगणार, मी खोटं बोलणार नाही. आणि म्हणून त्यांनी ते घर सोड आणि याच्याशी कोण भांडत बसणार? सगळं जीवन भांडण्यामध्ये जाईल. हा माणूस इतका दुष्ट आहे की तो काही करू शकेल, आपल्या मुलाबाळांना त्रास देईल. म्हणून त्यांनी ते गावच सोडून दिलं आणि गाव सोडून ते चालत चालत आले, ते कामारपुकूरला आले. कामारपुकूरला आल्यानंतर श्रीरामांचे एक मित्र तिथे राहत होते. त्यांचं नाव सुखराम गोस्वामी. मैत्री काय असते आणि ती कुठल्या पातळीवर पाळावी लागते ते आपल्याला या सुखराम गोस्वामींच्याकडनं कळेल. सुखराम गोस्वामी हे रामकृष्णांचे वडील, क्षुदिरामांचे मित्र. क्षुदिराम रस्त्याने चालले होते आणि म्हणजे सुखराम गोस्वामी आपल्या पडवीमध्ये बसलेले होते आणि जात असताना हे आपल्याला तिथं खेडं दिसेल, हे तळं दिसेल, त्याच्या पाठीमागे ज्या झोपड्या आहेत त्या कामार पुकूर. कामार म्हणजे लोहार, कामार पुकूर, पुकूर म्हणजे तळ. कामार पुकूर म्हणजे लोहारांचं तळ. म्हणजे लोहार समाजातली लोक ज्या ठिकाणी आपलं पाणी भरतात किंवा वापरतात, त्या लोहार समाजाच्या लोकांसाठी वापरायचं तळ म्हणजे कामारपुकूर. त्या कामारपुकूरला हे सुखराम गोस्वामी आपल्या घराच्या पडवीमध्ये बसले होते. त्यांनी रस्त्यावर पाहिलं तर क्षुदिराम, त्यांची पत्नी, अजून रामकृष्णांचा जन्म झाला नव्हता आणि त्यांचा मोठा मुलगा असे सगळे रस्त्याने चालत चाललेत. क्षुदिरामांना चालत पाहिलेलं पाहून क्षुदिरामांना त्यांनी घरात बोलवलं आणि सुखराम गोस्वामींनी त्याला विचारलं, अरे क्षुदिराम, तुझं असं का झालं? तुझं डेरे गावाबद्दल तू इकडे कुठे चालत चाललंय सगळं सामान वगैरे बरोबर घेऊन? तेव्हा क्षुदिरामांनी घडलेली घटना सांगितली आणि ते म्हणाले की आता जिथे मला आसरा मिळेल तिकडे मी चाललोय. मी ते गाव सोडून दिलं कारण मला खोटं बोलणं शक्य नाही, मी खोटं बोलणार नाही. असे सत्यवचनी असलेले क्षुदिराम सुखराम गोस्वामींना म्हणाले, आता जिथे कुठे आसरा मिळेल तिकडे मी जाईन. सुखराम गोस्वामी हे क्षुदिरामांचे मित्र होते. ते क्षुदिरामांना म्हणाले, अरे दुसरीकडे कशाला, आता कुठे आसरा शोधायला लागतोस, तू माझ्याच घरी राहा. असं म्हणून स्वतःच्या मित्राला स्वतःच्या घरात जागा दिली. त्याची मित्राची बायको, मित्राची मुलं, क्षुदिराम त्यांच्या घरामध्ये राहायला लागले. हा जे सुखराम गोस्वामी होते त्यांनी एक दिवशी असं चिंतन केलं की अरे, क्षुदिराम माझे मित्र आहेत म्हणून ते आज इथे राहत आहेत, पण माझा मुलगा यांना राहायला देईल का इथे? का देईल? तो हकलून देईल. जर मग मी मेल्यानंतर माझा मुलगा त्यांना हकलून देईल. आणि म्हणून सुखराम गोस्वामी यांनी दुसऱ्या दिवशी कागदपत्र तयार केली आणि कागदपत्र तयार करून आपलं जे घर आहे ते घर, त्यातला काही भाग श्रीरामांच्या नावानी करून दिला. ते कोर्टात गेले, कोर्ट कचेऱ्या केल्या आणि त्याच्यातले जे काही कागदपत्र आहेत, दस्तऐवज, ते बदलून स्वतःच्या घरातला काही भाग क्षुदिरामांना राहण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या लिहून दिला. आणि तो क्षुदिरामांनी लिहून दिलेला जो भाग होता, क्षुदिरामांना मिळालेला जो भाग होता, तोच पुढे रामकृष्ण मठाने घेतला आणि आज त्या ठिकाणीच रामकृष्णांचं एक मंदिर स्थापन झालेलं आहे. सुखराम गोस्वामीला एक दिवशी वाटलं की अरे, आपण क्षुदिरामांचा राहण्याची सोय केली, पण त्यांचं खाण्यापिण्याचं काय? त्यांची पत्नी आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांचं कुटुंब आहे. मग सुखराम गोस्वामींनी असं ठरवलं की आपली जी शेती आहे त्या शेतीतला काही भाग सुद्धा त्यांना देऊन टाकावा. म्हणजे क्षुदिराम तिथं शेती करतील आणि आपला गुजारा करतील. म्हणून त्यांनी शेतीतला काही भाग कायदेशीर दृष्ट्या कागदपत्रांसह स्वतःच्या नावावर होतं ते काढून क्षुदिरामांचं नाव तिथे घालून काही शेतीचा भाग त्यांच्या नावाने लिहून दिला. मैत्री काय असते पहा.
आपला मित्र रस्त्यावर आलेला आहे, आज त्याला राहायला घर नाही, आज त्याला खायला अन्न नाही, म्हणून त्याची खाण्याची आणि राहण्याची सोय त्यांच्या मित्रांनी करून दिली. आणि ते त्या ठिकाणी एक भाग आहे, तिथे आपल्याला दिसतोय तो भाग. इथे भाताची शेतीची लागवड केली जाते. आणि त्या ठिकाणी रामकृष्ण मठाने ती आता जागा विकत घेतलेली आहे. क्षुद्रामांचे मित्र गोस्वामी यांनी राहत्या घराचा काही भाग दिला, काही शेती क्षुद्रामांच्या नावाने करून दिली. आज ते घर आणि ती शेती रामकृष्ण मठाच्या ताब्यात आहे. हे क्षुदिरामांचं कामारपुकूर मधलं हे देवघर आहे, पूर्वीचं देवघर. या ठिकाणी ओरिजिनल श्राईन ऑफ दी फॅमिली या इथे 2020 साली घेतलेला फोटो आहे. या ठिकाणी इथे क्षुदिरामांचं देवघर आहे आणि इथं क्षुदिराम राहत असत. ही सगळी जागा क्षुदिरामांचा मित्र तर गोस्वामी यांनी त्यांना राहायला कायदेशीर दृष्ट्या करून दिली होती. ही जागा आता रामकृष्ण मठाने स्वतःच्या ताब्यात घेतली आहे आणि त्या जागेचा जो मूळ ढाचा आहे तो ढाचा तसाच ठेवून लोकांचे भाव त्याच्याशी निगडित आहेत. आणि म्हणून ती जागा तो भाव तसाच ठेवून त्यांनी या ठिकाणी एक मंदिर बांधलेलं आहे. हे सगळं आता रामकृष्ण मठाने घेतल्यानंतरच हे फोटो आहे. आणि सध्या त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीचं मंदिर झालेलं आहे. ह्या कामारपुकुरच्या त्यांच्या राहायच्या खोल्या. एक दिवशी क्षुदिराम आपल्या घरामध्ये झोपलेले असताना त्यांना काही स्वप्न पडायला लागली. आणि रामकृष्ण आपल्या पोटी जन्म घेणार आहेत, गदाधर आपल्या पोटी जन्म घेणार आहेत, विष्णू आपल्या पोटी जन्म घेणार आहेत, अशा पद्धतीचे काही काही पूर्व सूचना मिळायला लागल्या, काही प्रसाद चिन्ह दिसायला लागली. क्षुदिरामांना काही काही अलौकिक दर्शनं व्हायला लागली. एक दिवशी त्यांना त्यांचे पितर समोर उभे राहिले आणि समोर उभं राहून म्हणजे पितर त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांनी पितरांना पाहिलं. आणि पितर म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे पंजोबा, त्यांचे खापर पंजोबा असे क्षुदिरामांचे सगळे पूर्वज त्यांनी स्वतः उभे राहिलेले समोर पाहिले. आणि ते पितर हात जोडून त्यांना विनंती करत होते की आम्ही आमची पुढची जी यात्रा आहे, आमची मृत्यूनंतरची जी यात्रा आहे, ती यात्रा काही कारणासाठी खोळंबलेली आहे. आणि ते कारण काय आहे की व्यवस्थितपणे पिंडदान केलेलं नाहीये, तू पिंडदान कर, असं त्या सगळ्या पितरांनी रामकृष्णांचे वडील क्षुदिराम यांना सांगितलं. आणि क्षुदिरामांनी गयेला गेले. गये या तीर्थक्षेत्राला जाऊन भगवान विष्णूंच्या म्हणजे गदाधराच्या पादपद्मी पिंडदानासाठी घरातून पायी चालत गेले. घरामधनं पायी चालत तिथे गेले. या ठिकाणी आपल्याला विष्णुपाद टेम्पल दिसतंय गयेचं. या ठिकाणी विष्णूचं टेम्पल आहे की जिथे क्षुदिरामांनी व्हिजिट केलेली होती, ते हे टेम्पल आपल्याला दिसत आहे, ते मंदिर आपल्याला दिसतंय. ते तिथे गेले. गंगेच्या घाटावरती त्यांनी स्नान करून त्यांनी त्या ठिकाणी पिंडदान केलं, विधिवत पिंडदान केलं. आणि लक्षात घ्या, पिंडदान केल्यानंतर त्यांनी समोर असं पाहिलं की त्यांचे पाहिलं, आता स्वप्न नाही आहे, समोर पाहिलं की त्यांचे सगळे पितर या आकाशामध्ये त्यांना दिसत आहेत. आणि ते पितर त्यांना सांगतायत की तुझ्या पिंडदानामुळे आमचा पुढचा मार्ग सुकर झालेला आहे आणि आम्ही आता पुढच्या यात्रेसाठी चाललेलो आहोत. ज्या लोकांना पिंडदान किंवा श्राद्ध या गोष्टीवरती ज्यांचा विश्वास नाही ना, त्या लोकांनी रामकृष्णांचे वडील क्षुदिराम यांचं चरित्र वाचावं. या गोष्टीत काहीच अर्थ नाही असं नाहीये. रामकृष्ण मठाचे विवेकानंदांचे गुरुबंधू अम, अभेदानंद महाराज यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे ते पुस्तक आहे, मृत्यू के पार, लाईफ आफ्टर डेथ. ज्यांना इच्छा असेल त्यांनी हे पुस्तक रामकृष्ण मठातनं घ्या आणि वाचा. त्यावरनं कळेल की यात काही अर्थ नाही असं नाहीये. उगाच काहीतरी सध्या शॉर्टकट्स बरेच निघालेले आहेत, लोकांना वेळ नाही आणि पिंडदान करायलाही वेळ नाही, कशालाच वेळ नाही लोकांना. त्यामुळे या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही असं म्हणू लागले आहेत लोक. परंतु यात अर्थ आहे हे आपल्याला रामकृष्णांच्या चरित्रातनं, श्रीरामांच्या चरित्रातनं दिसून येतं. आणि लक्षात घ्या, हे पितरांचे जे काही पुढचा मार्ग जो आखडलेला आहे तो दूर झाल्यानंतर मग रामकृष्णांचा जन्म त्यांच्या घरी झालेला आहे. म्हणून या ज्याला आपण म्हणतो ना, कुठल्या पितरांचे शाप असतील
किंवा गतकाली काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्या घराण्यालाच त्रास होत असतो, त्या घराण्याला त्याचा त्रास होतो. पण तो सगळा त्रास आता निघून गेला पिंडदानाने. आणि नंतर त्या ठिकाणी अनेक काही प्रसाद चिन्ह त्यांना दिसायला लागले. 1835 साल आहे. रात्री त्यांना स्वप्न पडलं एकदा, आणि त्या स्वप्नामध्ये साक्षात विष्णू आले आणि विष्णूंनी त्यांना दर्शन दिलं. शंख चक्र गदा पद्म अशा पद्धतीचे ते विष्णू समोर उभे राहिले. उत्तम मुकुट घातलेला आहे आणि समोर त्यांचा असलेला चेहरा त्यांनी पाहिला, आणि चतुर्भुज असलेले असे विष्णू समोर आले. आणि विष्णूंनी त्यांना सांगितलं, श्रीरामांना, की मला तुझ्या घरी जन्म घ्यायचा आहे, मी तुझ्या घरी जन्म घेणार आहे. त्यावरती ते काय म्हणाले माहितीये विष्णूंना? तर क्षुदिराम विष्णूंना म्हणाले, माझ्या घरी तुम्ही जन्म घेऊ नका, कारण तुम्ही साक्षात परमात्मा आहात. तुम्ही सृष्टीचे म्हणजे करते आहात, तुम्ही पालन करते आहात. आता तुम्ही माझ्या घरी जन्म घेतला तर तुमचं जे काही सगळ्या गोष्टी करायला लागतील, तुमचा प्रसाद किंवा तुमचे शयन किंवा त्या काही मी करू शकणार नाही, कारण मी फार गरीब आहे. मी अत्यंत गरीब आहे, मी काही करू शकणार नाही. माझ्या घरी तुम्ही जन्म घेऊ नका. कुठल्या तरी श्रीमंत माणसाच्या घरी जन्म घ्या, माझ्या घरी घेऊ नका. पण विष्णूंनी त्यांना सांगितलं, की तू त्याची काळजी करू नको, मी तुझ्या घरीच जन्म घेणार, मला तुझीच सेवा घ्यायची आहे. आणि मी तुला जी सोय वाटते आहे, की माझी सोय करण्याचा तुला प्रश्न जो आहे, ती माझी सोय मी करून घेईन, तू काळजी करू नको, पण मी तुझ्याच घरी जन्म घेणार. आणि झालंही तसंच, की त्यांच्या पोटी अपत्य जन्माला आल्यानंतर विष्णूंनी त्यांच्या घरात जन्म घेतल्यानंतर त्यांच्या एका नातेवाईकांनी एक गाय आणून दिली, आणि ती गाय आणून देऊन त्या गायीच्या दुधावरती त्या मुलाचा पोषण झालेलं आहे. म्हणजे देवानीच त्यांची सोय त्यांची करून घेतली. इकडे चंद्रमणी देवींना सुद्धा अलौकिक दर्शन व्हायला लागली. शुदेराम तर गयेला गेलेले होते, चंद्रमणी देवी इकडेच कामारपुकुरला होत्या. आपल्याला इथे दिसेल की हे त्यांचं घर आहे रामकृष्णांचं, म्हणजे क्षुदिरामांचं घर. आता रामकृष्णांचा जन्म झालेला नव्हता अजून. हे क्षुदिरामांच्या घराच्या जवळ एक युगी शिव, हे शिवाचं मंदिर आहे. जवळ आहे, अगदी घराच्या अगदी जवळ या ठिकाणी शिव मंदिर आहे. चंद्रमणी देवी त्या शिव मंदिरामध्ये पूजेसाठी आणि बेल अर्पण करायला गेलेल्या होत्या आपल्या मैत्रिणीच्या बरोबर. धनी लोहारीण नावाची लोहारीण त्यांची मैत्रीण होती. मी म्हणलंय कामार पोकर म्हणजे लोहार लोकांचं तळ, पुकुर म्हणजे तळ, लोहार लोकांचं तळ. तेव्हा एक लोहारीण, धनी नावाची लोहारीण त्यांच्या बरोबर तिथे होती. चंद्रमणी देवींनी बेल अर्पण केले, शंकराच्या समोर प्रार्थना केली, आणि त्यांना असं जाणवलं की एक प्रचंड प्रकाशाचा झोत त्या मंदिरातून, त्या पिंडीमधनं बाहेर येत आहे. प्रचंड प्रकाशाचा झोत. आणि तो जो प्रकाशाचा झोत आहे तो अत्यंत वेगाने या चंद्रमणी देवींच्या उदरात प्रवेश करत आहे. आणि त्या आघातामुळे चंद्रमणी देवी कोसळल्या, बेशुद्ध झाल्या. आणि त्या धनी लोहारणीने थोडस पाणी घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरती शिंपडलं, त्यांना आधार दिला, आणि जवळच असलेलं जे घर आहे त्या घरामध्ये त्या त्यांना परत घेऊन गेल्या. आणि त्यावेळेला चंद्रमणी देवींना असं वाटलं की आता त्यांना गर्भधारणा झाली आहे, असं त्यांना जाणवलं. हा जो प्रसंग आहे तो प्रसंग ज्या ठिकाणी घडला ते आपल्याला मंदिर या इथं शिवाचं पिंड दिसत आहे, आणि ती शिवाची पिंड ज्या मंदिरात आहे ते मंदिर सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे. योगी शिव टेम्पल ॲट कामारपुकुर, इमेज ऑफ लॉर्ड शिव इनसाइड द टेम्पल. आपल्या असं लक्षात येईल की आपण शिवमंदिर बघतो तसंच एक शिवमंदिर हे आहे. पण या शिवमंदिरातल्या शिवाच्या पिंडीला जागृत करून त्या शिवाच्या पिंडीकडनं एक अनुग्रह घेणं, याच्यासाठी जी भाव लागतो तो भाव चंद्रमणी देवी जवळ होता. चंद्रमणी देवी म्हणजे क्षुदिरामांच्या पत्नी. क्षुदिरामांच्या पत्नींना सुद्धा अनेक दर्शनं व्हायला लागली, अनेक काही अलौकिक दर्शनं झाली. क्षुदिरामांच्या पत्नीचे डोहाळे सुद्धा दिव्य होते. त्यांना डोहाळ्यामध्ये अनेक देवदेवतांची दर्शनं होत असत. रामाचं दर्शन, कृष्णाचं दर्शन, हनुमंताचं दर्शन, अशी देवदेवतांची दर्शनं होत असत. चंद्रमणी देवी त्या देवांशी बोलत असत. असं जाणवे इतरांना की चंद्रमणी देवींच्या अंगामधून एक प्रकारचा विलक्षण अलौकिक असा सुगंध
बाहेर पडत आहे आणि सगळं घर त्या एका विशिष्ट सुगंधामुळे दरवळत आहे. हा ईश्वराच्या दर्शनाचा सुगंध आहे हे लक्षात घ्या. आणि त्यांना सारखं वाटे की आपण काहीतरी दान धर्म करावा, गोरगरिबांना अन्न वाटावं, गोरगरिबांना कपडे वाटावे, असा सगळा त्यांना अनुभव येऊ लागला. इकडे क्षुदिराम गयेहून परत आले. चंद्रमणी देवींना ते भेटले. चंद्रमणी देवींनी साक्षातच त्यांना आलेले अनुभव हे क्षुदिरामांना सांगितले. क्षुदिरामांनी सुद्धा आपल्याला आलेले जे काही पिंडदानाचे अनुभव आहेत, पितरांचे अनुभव आहेत, ते सगळे सांगितले चंद्रमणी देवींना. आणि नंतर क्षुदिरामांनी चंद्रमणी देवींना सांगितलं की तुला जे अनुभव आलेले आहे ते कोणाला सांगू नकोस, ते गुप्त ठेव. अध्यात्मामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे की आपल्याला झालेली दर्शनं, आपल्याला आलेले दैवी अनुभव हे कोणाशीही सांगायचे नसतात, हे कोणाशी शेअर करायचे नसतात. भगवंतानी आपल्याला दिलेला तो अनुभव आपल्या हृदयामध्ये साठवून तो आपल्या हृदयामध्ये जितका आत 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 उतरेल आणि आपलं वर्तन आणि आपली जी काही म्हणजे आपला जो अप्रोच आहे, ऍटिट्यूड आहे, तो कसा बदलेल, माझ्या अंतरंगामध्ये परिवर्तन कसं होईल, या परिवर्तनासाठी हा अनुभव हृदयात अगदी ड्रिल व्हायला पाहिजे आणि माझं अंतरंग परिवर्तन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने त्या अनुभवाचा वापर आपण केला पाहिजे. परंतु आपण हे अनुभव दुसऱ्यांना सांगतो आणि दुसरे म्हणतात अरे काय मस्त अनुभव आला वगैरे, आणि नथिंग फेल्स लाईक सक्सेस. अशा पद्धतीने दुसऱ्यांना सांगायला लागलात की भगवंत म्हणतो अरे माझ्या दर्शनाचा एवढूसा अनुभव तू सहन करू शकला नाहीस, गुप्त ठेवू शकला नाहीस. मी तुला अनेक गुप्त गोष्टी सांगणार होतो, पण आता मी तुला सांगणार नाही. मग ते अनुभव येणं बंद होतं. सध्या आध्यात्मिक संस्थांमध्ये एक वेडखूळ चालू आहे, बावळटपणा चालू आहे. आणि तो म्हणजे काय काय अनुभव आले ते सांगा. मग कोणीतरी सांगतो की मला निळा प्रकाश दिसला, कोणीतरी म्हणतो की मला इंद्रधनुष्यासारखे रंग दिसले. आणि एका सामान्य माणसाला वाटायला लागतं की अरे मला ते निळा रंगही दिसत नाही, धनुष्य इंद्रधनुष्यही दिसत नाही, हे नकोच आता हे अध्यात्म वगैरे काही काही आपल्याला प्राप्त होत नाही. अरे असं नसतं बाबा. हे इतरांना अनुभव सांगून तुम्ही स्वतःचंही नुकसान करत आहात. त्याचप्रमाणे दुसऱ्याही लोकांचं तुम्ही नुकसान करत आहात. कशाला अनुभव शेअर करायचे? तुम्ही तुमच्याजवळ ठेवा काय अनुभव आलेत ते. यालाही ते अनुभव येतील. याला आलेले अनुभव तुम्हाला आलेले नाही, तुम्हाला आलेला अनुभव दुसऱ्याला आलेला नाही. एक प्रत्येकाला एक विशिष्टच अनुभव द्यायला भगवंताची कल्पकता काही सीमित नाही आहे. भगवंत इतरांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव देऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय या कामारपुकुर या गावामध्ये अत्यंत तुमची नजर जाईल तेवढी शेतच आहेत, भाताची शेत. आणि या ठिकाणी रामकृष्णांची एक खोली दिसते, म्हणजे क्षुदिरामांची खोली. तर अशा पद्धतीने आता ही क्षुदिरामांची जी खोली आहे रामकृष्ण मठाने घेतलेली आहे. आणि त्याच्यामधला जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते ढाचा तसाच ठेवून त्यांनी या ठिकाणी त्याची डागडुजी केलेली आहे की आता या ठिकाणी पाऊस पडला तरी त्याची झीज फार होणार नाही. आता बघा इथे त्यांनी व्यवस्थित त्याचे जे काही वरची झावळ्या आहेत त्या बांधलेल्या आहेत, त्याला एक कंपाऊंड घातलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या गुरुच्या वास्तू कशा जपून ठेवाव्यात याचा वस्तुपाठ रामकृष्ण मठाकडनं शिकण्यासारखा आहे. रामकृष्णांची फॅमिली जिथं राहत होती, कुटुंब राहत होतं, त्या या खोल्या त्या ठिकाणी असलेलं त्यांचं देवघर. 17 फेब्रुवारी 1836 गदाधराचा जन्म झालेला आहे. भगवान विष्णूंच्या दर्शनामुळे आणि भगवान विष्णूंनी माझ्या घरी तुझ्या घरी मी जन्म घेणारे सांगितल्यामुळे क्षुदिराम आणि चंद्रमणी देवी म्हणजे रामकृष्णांचे आई वडील यांनी आलेल्या आलेल्या अपत्याचं नाव गदाधर असं ठेवलेलं आहे. गदाधर हे विष्णूचं नाव आहे. शके 1757 फाल्गुन शुद्ध द्वितीया म्हणजे 17 फेब्रुवारी 1836 या दिवशी त्यांना त्यांना अपत्य प्राप्त झालं, ज्याचं नाव गदाधर ठेवलं पुढे, की जे आपले चरित्र नायक रामकृष्ण परमहंस. बुधवारी पहाटे जन्म झालेला आहे त्यांचा. आणि म्हणून आपल्याला आढळेल बऱ्याचशा रामकृष्ण मठांमध्ये बुधवारी रामकृष्णांना पिवळं वस्त्र नेसवतात, पिवळं वस्त्र नेसवतात. कारण रामकृष्णांना चाफा फार आवडायचा. चाफा हे फुल फार आवडायचं आणि चाफ्याचा रंग पिवळा आहे. म्हणून रामकृष्ण मठाचे संन्याशी रामकृष्णांना बुधवारी म्हणजे त्यांच्या जन्माच्या वारी दर बुधवारी त्यांना पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसवतात.
कधी कधी आपण जर म्हणजे योगायोगानं बुधवार असेल त्या दिवशी, तर आपण वस्त्राकडे जरूर ध्यान द्या. बऱ्याच वेळेला बुधवारी पिवळं वस्त्र नेसवलेलं असतं, कारण त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1836 पहाटे बुधवारी झालेला आहे. ही रामकृष्णांची इथे पत्रिका आपल्याला दिसते आहे. रामकृष्णांचा जन्म जिथे झाला ती जागा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. अर्ली श्राईन त्या ठिकाणी दिसते आहे. द स्पॉट वेअर रामकृष्ण वॉज बॉर्न, हा जो स्पॉट आहे या स्पॉटला रामकृष्णांचा जन्म झालेला आहे. तर त्या ठिकाणी आता नवीन मंदिर झालेलं आहे. ते मंदिर असं दिसतंय. आणि एक विलक्षण प्रसंग त्यांचा जन्म झाल्यानंतर घडला. बाळ आईच्या उदरातून बाहेर आलं, आणि त्या काळी असं काही हॉस्पिटलमध्ये जाणं वगैरे असलं काही नव्हतं. त्यावेळेला एक सुईण होती, त्या सुईणीने ते नाळ वगैरे कापली, आणि थोडं त्या चंद्रमणी देवींकडे तिचं लक्ष गेलं. तेवढ्यात त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये, तिथेच जन्म झालेला आहे त्यांचा, स्वयंपाकघरातच जन्म झाला. तर तिथे जर जमीन थोडी बुळबुळीत झालेली होती, आणि तिथं त्यांनी ते बाळ ठेवलं, आणि चंद्रमणी देवींकडे थोडं वळल्यानंतर ते बाळ घसरत घसरत जे गेलं ते त्या चुलीच्या राखेमध्ये गेलं, आणि आपली ती चुलीची सगळी राख त्या बाळाने आपल्या अंगाला फासटली. म्हणजे फासटली गेली, त्यांनी फासटली असं नाही, पण ते त्याच्यात असं रोळ रोळ होत गेलं, घरंगळत गेलं, आणि चुलीची सगळी राख त्यांच्या शरीराला लागली. आपल्याला आढळेल की रामकृष्णांच्या जीवनामध्ये जे वैराग्य आहे, त्या वैराग्याची, अभिजात वैराग्याची थोडीशी झळक आपल्याला त्यांच्या बालपणीच्या या प्रसंगामध्ये दिसते. मुलाचे पाळण्यात दिसतात म्हणतात ना, ते जन्मताच दिसले की वैराग्याशील हा मुलगा होईल म्हणून. या ठिकाणी ते दिसत आहेत आपल्याला. ती उखळ, ती त्या ठिकाणी घरातल्या काही वस्तू तिथे दिसत आहेत. चूल, ही चूल मात्र मी वेगळ्या फोटोमधनं घेतलेली आहे, इथे ओरिजिनल नाही. पण इकडची मात्र पॅडी हस्किंग मशीन, ते भात हे काढण्याचं मशीन या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. पण या स्वयंपाकघरात त्यांचा जन्म झाला, आणि या ठिकाणी आपल्याला आढळेल की ज्या रामकृष्णांचा जन्म झाला ती जागा ही आहे. ही त्यांची जुनी जागा. आज या ठिकाणी एक नवीन मंदिर बांधलेलं आहे, हे सभामंडप आहे, आणि त्या ठिकाणी उत्तम अशी बाग वगैरे केली आहे. आता तिथे लोकांना राहायला सोय चांगली केलेली आहे. पण त्याचा जो काही ढाचा आहे, तो ढाचा मात्र असाच कामारपुकुरच्या सगळ्या म्हणजे घरांना शोभेल असाच त्याचा ढाचा ठेवलेला आहे. कधी आपण जर कामारपुकुरला गेलात, तर रामकृष्ण मठामध्ये राहायची सोय आता या तुमच्या निवासस्थानामध्ये केली जाते. रामकृष्णांचा पूर्वीचं नाव गदाधर. त्यांचा जन्म झाला. गदाधर थोडा मोठा होऊ लागला. मोठा झाल्यानंतर त्याला काही छंद लागले. त्याला कथा आणि पुराण ऐकण्याचा छंद होता. रामेश्वरला जाणारे बरेचसे साधू या कामारपुकुरवरून जात असत. ते साधू तिथे लाहबाबूंची एक धर्मशाळा आहे, त्या लाहबाबूंच्या धर्मशाळेमध्ये विसाव्याला थांबत असत. गदाधर छोटा होता, चालायला लागलेला होता. थोडा 1-2 वर्षात, 3 वर्षाचा झाला, आणि तो त्या जवळच असलेल्या लहाबाबूंच्या शाळेत जायला लागला. आणि तिथे असलेले जे सगळे साधू संन्याशी आहेत, त्यांची सेवा करायला लागले. 4-5 वर्षाचा हा मुलगा त्यांचे पाय चोरून देत असेल, त्यांना काही वस्तू लागली तर ती आणून देत असेल, आणि त्या संन्याशी त्याला गोष्टी सांगत असत. लक्षात घ्या, लहान मुलांचं चारित्र्य हे त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्यामुळे बनतं. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. चारित्र्य संवर्धनाच्या गोष्टी, शिवाजी महाराजांची गोष्ट, राणा प्रतापांची गोष्ट, किंवा झाशीच्या राणीची गोष्ट, अशी काहीतरी त्यांना सांगितली म्हणजे त्यांच्यातली जी काही एक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला योग्य दिशा प्राप्त होऊ शकते, आणि त्यातूनच संस्कार घडतात. तेव्हा अशा गोष्टी ऐकत असत, आणि त्या ठिकाणी साधूंकडून या गोष्टी ते ऐकत असत. त्याचप्रमाणे त्यांना कुंभाराच्याकडे जाऊन मातीकाम करण्याची त्यांनी स्किल शिकून घेतलं होतं. ते कुंभाराच्याकडे जाऊन ते मातीकाम शिकून घेतलं. मूर्ती कशा बनवायच्या ते ते शिकले, आणि उत्तम मूर्ती रामकृष्ण बनवत असत, अतिशय उत्तम. या त्यांच्या स्किलचा, या त्यांच्या कलेचा उपयोग पुढे कसा झाला ते आपण पाहणार आहोत. पण त्याचा उगम इथे आहे. या सगळ्या गोष्टी लहानपणी त्यांनी शिकून घेतल्या. आणखीन त्यांनी नवीन नवीन काय काय शिकलं. रामकृष्णांच्या म्हणजे गदाधराच्या जीवनातले आणखीन प्रसंग काय आहे हे पाहायला आपल्याला मात्र आता पुढच्या बुधवारपर्यंत थांबायला लागेल. मला वाटतं की एक 3-4 मिनिटं राहिली आहेत,
तेवढ्यामध्ये समारोप आणि इतरांची थोडी काही मतं सांगायला थोडा वेळ लागेल हे लक्षात घेऊन मी आता माझ्या वाणीला विराम देतो आणि याच्या पुढचा भाग आपण पुढच्या गुरुवारी पाहू. शेअरिंग स्टॉप करतो. धन्यवाद. आपण शांत चित्ताने ऐकलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि शांती मंत्र म्हणून माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.